गाईज आत्ता वाजल्यात 10 आणि एवढी थंडी आहे, 9 डिग्री आहे. इज्जत कुठे आहे ना, इज्जतच नाही ना. ए मारू नका मारू नका. तर गाईज भांडणं चालत भांडणं मग लय गोर असल्यासारखं फोटो बघायला. तर गाईज आपण ओंकारेश्वरला जातो नाही ना गाईज. आज आहे डे 3 आणि आम्ही अजून एकदा आलोय दर्शनासाठी. सगळेजण चाललोय तर बघूया, अजून एकदा दर्शन करायचं आहे त्यासाठी आलोय. 4 आलोय आम्ही. कृष्णा आज दुसऱ्या दिवशी आपण आलोय मंदिरामध्ये सकाळ. बघूया आता किती गर्दी आहे. रात्री तर खूप गर्दी होती. बघूया गर्दी किती आहे आता. आणि हे महाकाल कॉरिडॉर आहे, हे बाहेर आल्यानंतर फिरायचं आता. तर गाईज तुम्हाला पण जर आज पॉसिबल झालं तर दाखवतो. चला गाईज, हे लाईन आहे सगळी. आदेश महाकाल. हे लाईन नाही, लाईन. तर गाईज आपण आत्ता आलोय महाकाल लोक म्हणजे महाकाल कॉरिडॉरला. तर तुम्हाला बघू शकता तर गाईज हे होतं महाकाल कॉरिडॉर म्हणजे महाकाल लोक. आणि आता अशोक सेतूवरच चाललोय आम्ही. हा अशोक सेतू. इथून पूर्ण तिकडपर्यंत आहे, तिथपर्यंत आहे कॉरिडॉर. तिकडपर्यंत कॉरिडॉर आहे पूर्ण. आणि हा कॉरिडॉर आपण आता आणि पुढं होतं ना तिकडं आलोय. हे इथं बघू शकता. इकडं नंतर ना तिथं महादेव विष पिताना ते आहे तिथं ना. असं पुढं खूप काय आहे. इधर आहे ना, इथं आहे ना कैलाश पर्वत जेव्हा उचलला होता ना रावण का कैलाश पर्वत उठाना, हे तवाच आहे. चल ना अंकुश, का असं करायलायस तू? आणि इकडंच अजून काय तुम्हाला दाखवतो गाईज. नीता आपले महादेव. जय जय श्री महाकाल. हे सगळे महाकालचे रूप आहे. हा, हे जेवढे पण दिसतात, जेवढे पण व्लॉग मध्ये दिसतील ते सगळे महादेवाचे रूप आहेत महाकालचे. समोर इथं काल भैरवांची मूर्ती आहे, रौद्र रूप असलेले काल भैरव. शिवद्वारा यम संहार, यमाचा संहार केलता शिवने. यमाचा संहार का केलता? त्याला अहंकार आलता ना. यस. तर गाईज हे पण कॉरिडॉर मध्येच आहे.
हे गाईज त्रिवेणी मंडपम. हे त्रिवेणी मंडपम आहे. हे रील शूटिंग चालू आहे. त्रिवेणी मंडपम. हे त्रिवेणी मंडप गाईज. ते भारत माता मंदिर तिथं, त्याच्या तिथून आले आम्ही तिकडून बाहेरून. तर आता चाललो इथून. गाईज आत्ता वाजल्यात 10 आणि एवढी थंडी आहे. 9 डिग्री आहे. 9 डिग्री खूप थंडी. थंडी म्हणजे असं अंगावर शहर आहे. 1 hour later. चालू कर भांडण चालू कर. सगळ्या गावात फोटो काय काढले मी जागा तुझं झाला तर काय दिसतं चष्म्यावरनं भांडण राहिलं गुगलवरनं. हे मारू नका रे, मारू नका. पण मार की. 4 चौघा इज्जत कुठं आहे ना? इज्जत कुठं आहे? इज्जत कुठं आहे ना? इज्जतच नाही ना. ए मारू नका. जयशा हात खाली. जयश हात खाली. संग्रह बघा तुझ्या एखादा विषय झाला मला काय माहित नाही. रमेश फाटली. हे मारू नका. याला हा ना मारा. तर शांत व्हा जयेश. देवाच्या दारात आहे आपण. ए नको पाय नको घाणू. काय झालं? सर्दी झाली प्रणवला वाटतं. शिव्या देतेस रम्या मंदिरात. देवाच्या दारात मी शिवाय देत नाही. आता काय म्हणलास? जय महाकाल. तर गाईज भांडणं चालत भांडणं. पण मग केलं गोर असल्या सारखं फोटो बघायला गजब बेइज्जती है. ये नाइंसाफी. मारू नका पण्या. मारू नकोस पण्या. भाऊ मारू. कोण काय म्हटलं तुला? रम्या मारू नकोस. भांडण जरा व्हिडिओ झूम कर. काय चुकायचं? जरा व्हिडिओ डोळे तर दिसतात का बघ. अरे ते फुगलेलं काय ते बटाटा स्मॅश पोटॅटो. गाईज आत्ता वाजल्यात 11:20 झाल्यात आणि दर्शन करून झाले आमचं. सगळ्यांचं दर्शन करून झाले. महाकाल लोक फिरलो. बडा गणेश मंदिर पण जाऊन आलो. महाकालला पण जाऊन आलो आत्ता सकाळी पण. आणि आत्ता लोकलचा फूड एक्सप्लोअर करायसाठी म्हणजे खाण्यासाठी आलो. आता सगळेजण बसलात. एक खरेदी पण केला सकाळी आणि शॉल घेतला. इकडे जय ओंकार. तर इथून आम्ही ब्रेकफास्ट करून आहे ना डायरेक्ट ओंकारेश्वरला जाणार आहे. तर गाईज आज संध्याकाळचा स्टे ओंकारेश्वरला असेल. A few moments later. गाईज आम्ही आता उज्जैनमधून ओंकारेश्वरसाठी निघालो. तर कार या लागल्या त्यामुळे वेटिंगसाठी थांबलो. अंकुशला काय आणि हे इकडं बघायचं आहे काय? हे 24 खंबा मंदिर आहे. ह्या मंदिरात आहे ना फक्त 24 खंबा आहेत. त्याच्या अनुसार तो मंदिराचं नाव दिले 24 खंबा माता मंदिर. तिथं काय होतं माहिती आहे का? पहिलं उज्जैन नगरीतील महाद्वार म्हणजे महाद्वार इथनं एंट्री होती. जंगल वगैरे होते सगळीकडे आणि पहिला दरवाजा हा आहे उज्जैन नगरीचा. कृष्ण अवंतिका नगरी. ह्या आम्ही आता चाललोय नाही ते आमच्या कारकडे चाललोय. ते तिकडे जाणार. काय माहित म्हणते. पेपी मॅप लावलाय का? तर आम्ही चाललोय आता दयाल हाऊसला. दयाल गेस्ट हाऊस. तिथून आमची कार आहे जी आम्हाला ड्रॉप करेल ओंकारेश्वरला. आजचा स्टे. आज तारीख आहे 24 डे 3 सॅटर्डे. तर सॅटर्डेचा स्टे आणि संडेचा स्टे हा ओंकारेश्वरमध्ये असणार आहे. उज्जैनचे सगळे मेन पॉईंट्स आमचे करून घेतले आहेत.
दर्शन पण एकदम एक नंबर. तर गाईज आता आमच्या संकट स्कॅम होणार. तो म्हणतोय दयाल हाऊस माग आहे आणि आम्ही चाललोय पुढे. तर मित्रांनो आपण आहे ना उज्जैनमधून ओंकारेश्वरसाठी निघालोय. थोडं आलोय 30 किलोमीटर. आत्ता आपण घाटात आहे. तर मागं प्रणव सगळे हां झोपलेत सगळे. हे बघा राम्या बघा. तर त्यांची चालू स्टोरी सांगायचं रमेश पट्टण शेट्टीनं. तर आम्ही 6च्या आसपास पोहोचतोय ओंकारेश्वरमध्ये. तर बघूया रात्री आपल्याला काही काही फिरायला भेटते का. जर घाटावर गेलो तर बघा तिथं आरती असली तर ते पण करूया. तुम्हाला पण दाखवतो गाईज. 2 hours later. गाईज गेले 1 तास झालं ट्रॅफिक लागले. आत्ता जरा कमी झाले. तिथून फक्त 14 किलोमीटर राहिले पण ट्रॅफिक एवढं लागले की 1 तास झाले इथंच थांबले. आज हे बघा आडवच घातल्या गाडी आहे ना. काय बोलायचं लोक आटलं. थोडं जवळ आलोय पण ट्रॅफिकमुळं काय वेळ लागायला लागला. फक्त 12 किलोमीटर आहे. 12 ते 10 किलोमीटर. तर काय बघूया किती वेळ लागतो. तुम्हाला पण दाखवतो किती वेळात पोहोचतो इथं. 1 hour later. तर गाईज आपण ओंकारेश्वरला जाताना आहे ना हे आपल्याला मधी नदी लागतं. ओंकारेश्वरला जाताना नर्मदा नदी. तिथं असं यात्रा भरल्या की ते पाळणं आहे काय. हां नर्मदा नदी. तो घाट असल्यासारखं काहीतरी आहे. तिथं काहीतरी शो चालू आहे. मंदिर पण आहे तिथे. हा सगळा पूर्ण किती मोठा घाट आहे बघा. घाट सारखंच आहे इकडे सगळं. आता आम्ही असं जाणार कुठं माहिती का ते मंदिर. आम्ही ह्याच्यावरून गेलो. ते फिरून जायचं आम्हाला. फिरून दाखवतो तुम्हाला. क्रॉस करून असं नदीच्या साईडनं जायचं. A few moments later. काय विषय झालं माहिती आहे का. आमच्या गाडीचे जे बुक केलं ना ते ड्रायव्हर थांबलेलं जेवायला. सगळे जरा झोपल्यात ना. मग रम्याला आमच्या लागल्या भूक. मग ह्यो काही एकटाच येऊन बसला इथं जेवायला. आत्ता गावला येऊन आम्हाला हुडकत आलतो मी आणि अंक्या. तर रम्या लागला इथं सुट्टी दिना झालाय. रसगुल्ला खायला लागलाय आता. हे काय बरोबर नाही रम्या. परवा दिवशी सकाळी पण तीच केलं. कसं आहे जेवण. चालते. तर आता सगळ्यांच्या शिव्या खाते रम्या गेलं. जेव भावा जेव. गाईज आम्ही जस्ट ओंकारेश्वरमध्ये पोहोचलोय. आत्ता रूम बघितला. रूम काय भेटली नाही. रूम बघून रूम रेट ऐकून रमेशची माझे समजून घ्या. आता सड्डा दिल सड्डी राय डॉगीज होममधनं सरका ना. तुमची भीती वाटते आम्हाला. आणि आम्ही धर्मशाळेत आत्ता रूम बघितला. तिथं स्टे करायचा आत्ता. आणि उद्या बघू पहाटे नर्मदा नदीचं दर्शन करायचं. आणि उद्याचं एक वैशिष्ट्य आहे ते उद्या सांगतो. आता गाईज बाय गाईज.